Keep silence now. Hello students, today we are going to see new topic, spherical aberration. Question in exercise question, exercise there is a question number 2, 6. Describe spherical aberration for spherical lenses. Describe करा spherical aberration कोणासाठी spherical lenses. आता याला स्फेरिकल लेन्सेस म्हणतात. स्फेरिकल म्हणजे ज्याचा फेस असा कर्व असतो, एक तर असा पण असतो, त्याला स्फेरिकल लेन्सेस असं म्हणतात. मिरर आणि लेन्सेस मध्ये काय फरक आहे? मिररला एकच साइड रिफ्लेक्टिंग सरफेस असतो आणि बॅक साइड पॅक असते, ओपॅक असते. पण लेन्सला दोन्ही साइड ट्रान्सपरंट असतात. म्हणजे इकडून रे पाठवले तिकडे जाऊ शकतात, तिकडून पाठवले म्हणजे दोघं साइड यूज करू शकतो आपण. तसं मिररचं नाही. तर हा ट्रान्सपरंट मटेरियल आहे. हा डबल कॉनकेव लेन्स आहे, हा डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे, बहिर्वक्र अंतर्वक्र. बरोबर. आता याच्यामध्ये स्फेरिकल ॲबरेशन होतं. ॲबरेशन म्हणजे जी इमेज तयार होते ती ब्लर्ड, चांगली दिसत नाही, बुरकट किंवा फिक्कट किंवा जनरली अशी वाकडी दिसते. तर अशी इमेज तयार होण्याला ॲबरेशन असं म्हणतात. बरोबर. ॲबरेशनचा अर्थ समजला. तर स्फेरिकल ॲबरेशन स्फेरिकल लेन्सेससाठी डिस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट आहे, व्हॉट आर डिफरंट वेज, असे कोणते मार्ग आहेत, व्हॉट आर डिफरंट वेज टू मिनिमाइज. असं ॲबरेशन मिनिमाइज करण्यासाठी किंवा इलिमिनेट असं ॲबरेशन कमीत कमी करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी, असं ॲबरेशन व्हायलाच नको त्याला म्हणतात इलिमिनेशन, म्हणजे रिमूव्ह करणे. हां, टोटली रिमूव्ह करणे. मग आपण आता बघा पहिला पॉईंट, अ सिंगल पॉईंट फोकस इन केस ऑफ लेन्सेस इज पॉसिबल ओनली फॉर स्मॉल ॲपर्चर स्फेरिकल लेन्सेस अँड फॉर पॅरेक्सियल रेज. आता बघा हे ॲबरेशन किंवा जी इमेज आहे ती क्लिअर का दिसत नाही, तर लक्ष द्या. हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. हा त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. बरोबर. त्या ॲक्सिसच्या जवळचे जे रेज असतात त्यांना पॅरॅक्सियल रेज म्हणतात. काय म्हणतात? पॅरॅक्सियल रेज. हा, पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हे रेज प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जे जवळ आहेत त्यांना पॅरॅक्सियल रेज म्हणतात. आणि ते आफ्टर पासिंग थ्रू लेन्स दे कॉन्व्हर्ज, म्हणजे एकत्र येतात ॲट पॉइंट एफपी अँड देयर इज फॉर्मेशन ऑफ इमेज. ऑल्सो द बाउंडरी रेज और मार्जिनल रेज, बाउंडरी म्हणजे एकदम कडेचे, एजचे, दीज रेज कॉन्व्हर्ज ॲट पॉइंट एफएम. फॉर मार्जिनल रेज दे कॉन्व्हर्ज ॲज अर्ली, but for paraxial rays they converge late. म्हणजे for paraxial rays there is late convergence, for marginal rays there is early convergence. And here we are, here also marginal rays come converge at this point FM, and paraxial rays are converged at a point FP for this lens and for this lens. आता असं होण्यामध्ये असं झालं तर काय होतं, तर इमेज ही या दोघं फोकस पॉइंटच्या दरम्यान पसरली जाते, फिक्कट बनते. ऍक्च्युअली असे दोन फोकस नको बनायला पाहिजे. एकच सिंगल फोकस जर असेल तर इमेज क्लिअर, शार्प, विथ क्लिअर बाउंड्रीज अशी इमेज तयार होते. पण असे दोन फोकस पॉइंट तयार झाले तर इमेज ही क्लिअर दिसत नाही, ब्लर्ड इमेज येते. हां, म्हणून बघा, अ सिंगल पॉइंट फोकस, हा फोकस पॉइंट इथं दोन आहेत आणि 7 कलर असतील तर अजून 7 प्रत्येक कलरसाठी वेगवेगळा फोकस पॉइंट असतो आणि प्रत्येक फोकस पॉइंटला ती इमेज विभागली जाते, डिस्ट्रीब्यूट होते, डिवाइड होते आणि म्हणून क्लिअर इमेज मिळत नाही. आणि म्हणून सिंगल पॉइंट फोकस इन केस ऑफ लेन्सेस इज पॉसिबल. लेन्सेसच्या बाबतीत सिंगल पॉइंट फोकस हा शक्य असतो. म्हणजे इमेज ही एकच पॉइंटला मिळू शकते किंवा ओनली फॉर स्मॉल ॲपर्चर
ॲपर्चर. ॲपर्चर स्मॉल म्हणजे काय, या लेन्सचा जो डायमीटर आहे तो कमी असावा, म्हणजे लेन्स हा लहान असावा. ॲपर्चर म्हणजे त्याची साईज, त्याचा डायमीटर हा लहान असेल तर हे असं घडत नाही, इमेज ही क्लिअर मिळते, म्हणजे ॲबरेशन होत नाही. ॲबरेशन कशामुळे होतं, कारण प्रत्येक रेसाठी हा फोकस पॉइंट एकच असायला पाहिजे, त्याच्याऐवजी ते मेनी फोकस तयार होतात. 7 कलर असतील विबज्यावर तर 7 फोकस पॉइंट तयार होतात आणि ती इमेज अशी डिवाइड होऊन जाते, ब्लर्ड येते, क्लिअर दिसत नाही. आणि म्हणून फॉर स्मॉल ॲपर्चर स्फेरिकल लेन्सेस अँड फॉर पॅराक्सियल रेज, जर मार्जिनल रेजला आपण ड्रॉप केलं, कसं ड्रॉप करायचं, हा लेन्स आहे गोल. आता हा जो असा लेन्स असतो त्याच्यावर अशी एक पट्टी चिपकून द्यायची कागदाची, हा भाग म्हणजे मार्जिनल रेज ड्रॉप केले जाते आणि फक्त पॅराक्सियल रेज म्हणजे या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळ जे रेज असतील ते अलाउ केले जाते आणि त्यांच्यामुळे जी इमेज तयार होते ती क्लिअर असू शकते. म्हणजे मार्जिनल रेजला असं पण एक सोल्युशन आहे त्याच्यासाठी हे घडू नये म्हणून, आणि ते बघणार आहेत आपण इथं मेथड्स टू इल्युमिनेट. तर बघा, फॉर पॅराक्सियल रेज, द रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट, जे लांबच्या पदार्थापासून येणारे जे रेज असतात, द रेज कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट मीन्स the object is very farther and farther away. For example, सन च पाहतात ना तुम्ही, तो लेन्सवर चटका देतात, कागद जाळतात, एक लेन्स येतो बघा, मॅग्निफाइंग ग्लास म्हणतात त्याला. तर सन हा कुठे आहे, ॲट इन्फिनिटी आहे आणि तो सन कुठे दिसतो, तो जो छोटासा ठिपका ब्राईट दिसतो ना आपल्याला, चटका देतो आपण तो ठिपका ब्राईट, तो म्हणजे त्या सनची इमेज आहे. कागद जाळतात बघा तुम्ही, पाहिले की नाही लहानपणी खेळ. तर द रेज कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट फार्दर फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस, जो लांबच्या पदार्थापासून येणारे रेज हे पॅरेलल नसतात आणि ते प्रिन्सिपल ॲक्सिस पासून फार्दर म्हणजे दूर असतात आणि त्यांच्यामुळे मग काय घडतं, फार्दर फ्रॉम प्रिन्सिपल ॲक्सिस नो लॉंगर रिमेन पॅरेलल, ते पॅरेलल राहत नाही. आपली अपेक्षा काय असते, व्हॉट इज अवर एक्सपेक्टेशन, द रेज शुड बी पॅरेलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल मुख्य अक्षाला हे रेज पॅरेलल आले पाहिजे, पण दूरच्या पदार्थाचे पॅरेलल येत नाही आणि म्हणून काय घडतं, दस द फोकस ग्रॅज्युअली शिफ्ट्स टुवर्ड्स द पोल. हा जो फोकस असतो तो इकडे सरकतो टुवर्ड्स द पोल, हा पोल पॉइंट आहे, पोल माहिती आहे ना ध्रुव लेन्सचा. दिस डिफेक्ट अरायजेस, हा जो फोकस पॉइंट टुवर्ड्स द पोल ध्रुवाकडे जो सरकला, तर दिस डिफेक्ट अरायजेस, हा निर्माण होतो डिफेक्ट कशामुळे, ड्यू टू स्फेरिकल शेप ऑफ द रिफ्रॅक्टिंग सरफेस. आता रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे हे दोघे रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत. आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय, जर रे इन्सिडेंट रे सोडला तर तो रे त्या लेन्सच्या आफ्टर पासिंग थ्रू द लेन्स दे कॉन्व्हर्ज आयदर और डायव्हर्ज आयदर. मग रिफ्रॅक्टिंग सरफेस हेन्स नोन ॲज स्फेरिकल ॲबरेशन. हे ॲबरेशन कोणामुळे घडतं, स्फेरिकल शेप ऑफ द रिफ्रॅक्टिंग सरफेस मुळे घडतं अँड सो इट इज कॉल्ड ॲज स्फेरिकल ॲबरेशन. समजलं, ही मेन डेफिनेशन आहे. दिस डिफेक्ट अरायजेस ड्यू टू द स्फेरिकल शेप ऑफ द refracting surface. Here both are the refracting surfaces and so or hence it is called spherical aberration. It results into a blurred image. आणि हे aberration म्हणजेच काय, याच्यामुळे blurred image तयार होते with unclear boundaries. boundaries ह्या sharp clear नसतात, unclear असतात. आता as shown in the figure, figure मध्ये दिसतंय समजतंय, तर बघा as shown in the figure the ray near the edge म्हणजे या कॉर्नरला, बाउंड्री, एज म्हणजे कडा, बाउंड्रीला असणारे रेज म्हणजे कोणते, मार्जिनल रेज, मार्जिन, त्याला मार्जिन म्हणतो, ही मार्जिन. तर as shown in the figure the rays near the edge of the lens converge at FM, ते कुठं कॉन्व्हर्ज होतात, एकत्र येतात FM ला, and the rays near the principal axis converge at FP, आणि प्रिन्सिपल ॲक्सिस च्या जवळचे जे रेज आहेत ते पॅरलल रेज कुठं जवळ येतात, at FP, पॅराक्सियल रेज. फोकस ऑफ पॅराक्सियल रेज, दिस इज फोकस ऑफ मार्जिनल रेज.
द डिस्टन्स बिटवीन यांच्यामधील जे अंतर आहे FOP and FM, the distance between FOP and FM is called as the longitudinal or is called as or measured as the longitudinal spherical aberration. याला longitudinal spherical aberration असं म्हणतात. मग कोणत्याही लेन्सचे हे पॉइंट जितके दूर असतील तितकी इमेज ही डल असेल, ब्लर्ड असेल, जितके जवळ असतील तितकी क्लिअर आणि चांगली असेल. आणि म्हणून मग लेन्स जास्त मोठा नसावा, तो कसा असावा, स्मॉल ॲपर्चरचा असावा. ॲपर्चर स्मॉल मीन्स डायमीटर त्याच्या लहान असावा. ओके. इन ॲब्सेन्स ऑफ धिस ॲबरेशन, जर हे ॲबरेशन होऊ दिलं नाही म्हणजे काय केलं, लहान लेन्स वापरला, लहान ॲपर्चरचा, तर अ सिंगल पॉइंट इमेज कॅन बी ऑब्टेन्ड. सिंगल पॉइंट इमेज कॅन बी ऑब्टेन्ड अँड धिस इमेज इज अ गुड, व्हेरी क्लिअर, शार्प ऑन स्क्रीन. इन द प्रेझेन्स ऑफ ॲबरेशन द इमेज इज ऑलवेज सर्कल. आणि जर ॲबरेशन प्रेझेन्स असेल तर इमेज ही सर्कल दिसते, वाकडं दिसते. म्हणजे हा जो शार्प, सपोज आपण हा असा एक ऑब्जेक्ट आहे, तो पाहतोय इकडून, हा ऑब्जेक्ट इकडे ठेवलेला आहे, तर तो असा क्लिअर नाही दिसणार. तो याचे कॉर्नर्स असे वाकडे झालेले किंवा जनरली स्फेरिकल किंवा कर्व दिसतील, एकदम चांगलं दिसणार नाही. मग द इमेज इज सर्कल, तर अशी सर्कल दिसते. आता मेथड्स टू इलिमिनेट और टू रिड्यूस द स्फेरिकल ॲबरेशन. स्फेरिकल ॲबरेशन इलिमिनेट करणे म्हणजे पूर्णतः काढून फेकणे, रिमूव्ह करणे. और रेड्यूस म्हणजे कमी करणे, मिनिमाइज करण्यासाठीचे मार्ग कोणते किंवा पद्धती कोणत्या. देर आर 4 वेज. ओके. फर्स्ट चीपेस्ट मेथड म्हणजे स्वस्त मेथड कोणती, टू रेड्यूस द स्फेरिकल ॲबरेशन इज टू यूज अ प्लॅनो कॉन्व्हेक्स और प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स. आता प्लॅनो कॉन्व्हेक्स किंवा प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स काय असतात, त्यांचा वापर केल्यावर हे ॲबरेशन आपण रिमूव्ह करू शकतो. with curved side facing the incident rays. आता प्लॅनो कॉन्व्हेक्स, प्लॅनो म्हणजे प्लेन, कॉन्व्हेक्स म्हणजे कर्व, असा लेन्स वापरायचा. पण त्याची ही साइड, कर्व साइड कुठं वापरायची, जिकडून हे इन्सिडेंट रेस त्याच्यावर पडतील तर ती अशी वापरायची. याला प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतात. प्लॅनो कॉन्व्हेक्स, एक फेस प्लेन आणि दुसरा कॉन्व्हेक्स. किंवा प्लॅनो कॉन्केव्ह कोणाला म्हणतात, एक साइड प्लेन आणि दुसरा असा कॉन्केव्ह असेल. हा प्लॅनो कॉन्केव्ह लेन्स आहे, प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आणि ते कसे वापरावे, इन्सिडेंट रेला हा कर्व सरफेस फेस करायला पाहिजे, समोर यायला पाहिजे. बरोबर. समजा पहिला पॉइंट, चीपेस्ट मेथड टू रिड्यूस द स्फेरिकल ॲबरेशन इज यूज्ड टू plano convex or either plano concave lens with curved side faces facing to the incident rays. असा वापरायचा. दुसरा मार्ग, certain ratio of radii of curvature for a given refractive index almost eliminates this aberration. बघा, आता हे जे लेन्स वापरतो आपण, तर त्यांचा जो रेशो आहे, कोणाच्या, रेडाय ऑफ कर्वेचर, रेडाय ऑफ कर्वेचर. आता बघा, हा लेन्स आहे, याची रेडियस तिकडे आहे, रेडाय ऑफ कर्वेचर R1. हा साइड आहे, याची रेडाय ऑफ कर्वेचर R2 इकडे आहे. R1 पॉझिटिव्ह असते, R2 निगेटिव्ह असते, एका तासाला सांगितलं. मग हे यांची रेडियस ऑफ कर्वेचर डिफरंट असू शकते. म्हणजे आपण काय आतापर्यंत शिकलोय, हा फेस ने हा फेस सेम टू सेम आहे असं नाही. याची रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे हा मोठ्या गोलाचा पार्ट असेल आणि हा छोट्या गोलाचा पण पार्ट असू शकतो. म्हणजे ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर डिफरंट असते, ह्याची पण डिफरंट असू शकते. आणि असे रेडियस ऑफ कर्वेचर समजते ना. तर इथून याला म्हणतात R1 आणि इथून याला म्हणणार तुम्ही R2. तर यांचा रेशो असा घ्यायचा किंवा असा लेन्स कसा बनवतात, असे दोन गोल असतात काचेचे, त्यांना कटिंग करतात, पॉलिश करतात आणि वापरतात. बरोबर. आता सर्टन रेशो ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर फॉर अ गिवन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि दोघांची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एकच असावी मात्र. हां, तर ऑलमोस्ट एलिमिनेट्स दिस ॲबरेशन. तर त्याच्याने सुद्धा हे ॲबरेशन
एलिमिनेट करता येतं. मग बघा, फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5, समजा हे दोन्ही जो काचेचे गोल आहेत म्हणजे हा जो लेन्स आहे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे समजा. मग रेशो रेडियसचा काय घ्यावा, 1/6 घ्यावा. जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या काचेची 2 घेतली तर रेशो कसा घ्यावा, 1/5. म्हणजे R1:R2 हा रेशो कसा घ्यावा, हा 1 सेंटीमीटरचा असेल तर हा 5 सेंटीमीटरचा असावा. याचा समजलं, याचा अर्थ काय होतो, R1 1 सेंटीमीटरचे असेल तर R2 किती 6 सेंटीमीटरचे असावे. हां, हे एक्झाम्पल दिलेलं आहे म्हणजे एलिमिनेशन करू शकतो. तिसरा मेथड कोणती आहे, यूज ऑफ 2 थिन कॉन्व्हर्जिंग लेन्सेस. कॉन्व्हर्जिंग लेन्सेस म्हणजे कोणते, हा कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. कॉन्व्हर्ज होणे म्हणजे एकत्र आणणे रेजला. हा डायव्हर्जिंग आहे, रेजला तो दूर सारतो म्हणून त्याला डायव्हर्जिंग लेन्स म्हणतात. तर 2 थिन कॉन्व्हर्जिंग लेन्सेस सेपरेटेड बाय डिस्टन्स इक्वल टू डिफरन्स बिटवीन देअर फोकल लेंथ्स with lengths of larger focal length facing the incident rays considerably reduces the aberration. आता याचा अर्थ काय आहे, use of 2 thin converging lenses. thin म्हणजे अगदी असे चपटे लेन्स. आता हे 2 लेन्सेस आपण असे टच केले तर हे 2 लेन्सेस एकाच लेन्सचं काम करतील. हा एकच मोठा लेन्स, हा 2 लेन्सेस एकाच लेन्सचं काम करतील. मग यूज ऑफ 2 थिन, हे 2 थिन लेन्सेस आहेत आणि कोणते आहेत, कॉन्व्हर्जिंग आहे. कॉन्व्हर्जिंग म्हणजे डबल कॉन्व्हेक्स टाइपचे आहेत. सेपरेटेड बाय डिस्टन्स, काहीतरी त्यांच्यामध्ये हे अंतर ठेवू शकतो आपण, ऍडजस्ट करू शकतो. इक्वल टू डिफरन्स, हे डिस्टन्स किती ठेवायचं, डिस्टन्स ऑफ सेपरेशन फॉर द 2 थिन लेन्सेस शुड इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर फोकल लेंथ्स. किती ठेवायचं, याची फोकल लेंथ f1, याची फोकल लेंथ f2 आणि जास्त वाला जो असेल त्याच्या डिफरन्स इतकं हे अंतर, फोकल लेंथच्या डिफरन्स इतकं हे अंतर ठेवायचं. हा, फोकल लेंथ विथ लेंथ ऑफ लार्जर फोकल लेंथ आणि लार्जर फोकल लेंथ वाला जो यांच्यापैकी जो आहे तो कुठे ठेवायचा, इन्सिडेंट रेस ज्या दिशेने पडतील त्या साइडला लार्जर फोकल लेंथ वाला ठेवायचा. बरोबर, इन्सिडेंट रेस कन्सिडरेबली रिड्यूसेस द एबरेशन, बऱ्यापैकी एबरेशन ते कमी करू शकतात. आता शेवटचा मेथड आहे स्फेरिकल एबरेशन ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. कॉन्व्हेक्स लेन्स साठी स्फेरिकल एबरेशन हे पॉझिटिव्ह असतं कारण ती इकडे असते. तुम्हाला साइन कन्व्हेन्शन 10th मध्ये शिकले, distances measured to the right of the lens are considered as positive and distances measured to the left of the are considered negative. म्हणजे याच्यासाठी एबरेशन निगेटिव्ह असतं कॉन्केव्ह साठी आणि कॉन्व्हेक्स साठी ते पॉझिटिव्ह असतं. स्फेरिकल एबरेशन ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह फॉर रियल इमेज, कारण हे जनरली रियल इमेज तयार करतात, हे जनरली व्हर्च्युअल इमेज तयार करतात. व्हर्च्युअल म्हणजे खोटी, दॅट कॅनॉट बी टेकन ऑन द स्क्रीन. रियल इमेज आणि व्हर्च्युअल इमेजचा अर्थ माहिती की नाही, रियल म्हणजे काय, द इमेज विच कॅन टेकन ऑन द स्क्रीन कॅन बी टेकन ऑन द स्क्रीन इज कॉल्ड एज रियल इमेज, बट द इमेज विच कॅनॉट बी टेकन ऑन द स्क्रीन इज कॉल्ड व्हर्च्युअल इमेज. रियल इज ऑलवेज इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल इज ऑलवेज इरेक्ट. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी, पदार्थ असा ठेवला तर इमेज आपल्याला अशी दिसते, उलटी मेंबर किंवा पेन्सिल. बरं, the spherical aberration for convex lens is positive for real image while that of for a concave lens is negative. Thus a suitable combination, अशी combination वापरायची that can completely remove or eliminate the spherical aberration. Okay, now we'll stop.